विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ्यपुस्तकातील एक होती समई हा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत उत्तम कांबळे. उत्तम कांबळे हे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत. सकाळ समूहाचे ते संपादक आहेत. त्यांचा जन्म 1956 साली 3 मे 1956 साली झाला आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह, थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन, पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. त्यांचे आई समजून घेताना हे उत्तम कांबळे यांच्या आईच्या जीवनावरील पुस्तक प्रसिद्ध आहे. आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील, आता पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजे काय, तर इयत्ता पहिलीच्या आधी तुम्ही जे बालवर्गात जाता ना, ते पूर्व प्राथमिक शिक्षण. हाच खरा शिक्षणाचा पाया आहे. या शिक्षणाची ही जी गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपलं अवघं आयुष्य वेचलं, अशा समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय या पाठातून लेखकांनी करून दिला आहे. प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतला आहे. कर्तृत्ववान लोकांबद्दल लेखक असं म्हणतात, डोंगराएवढी माणसं डोंगराएवढं काम करतात, म्हणजे खूप महान असं काम करतात. हे सारे डोंगर मावत नाहीत कोणत्याही भूमितीत किंवा भूगोलातही. अशा डोंगरांसाठी म्हणजे अशा महान व्यक्तींना फुले वाहण्याचा लेखकाचा हा प्रयत्न. अशा डोंगर बनलेल्या महान माणसांच्या कर्तृत्वाचा सुगंध सर्वांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. अशा महान व्यक्तींच्या कार्याचा परिचय सर्वांना व्हावा म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. आणि त्याच पुस्तकातून आपला एक होती समई हा पाठ घेतला आहे. आता आपण पाठाला सुरुवात करूया. काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात, पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात. काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. आता वादळ पचवतात म्हणजे काय करतात, तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की कितीही संकटं आली तरीसुद्धा काही माणसं संकटांना डगमगत नाहीत, संकटांना सामोरी जातात आणि ती पचवतात, म्हणजेच त्याच्यावर ते मात करतात आणि पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात. याचाच अर्थ त्यांच्या कर्माच्या संचयाने विशाल सागराचे रूप धारण केलेले असते. तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. आता धडे दुसऱ्यांकडून घेतात म्हणजे काय, तर त्यांच्या डोळ्यासमोर कुणाचा तरी आदर्श असतो, कुणाच्या तरी आदर्शाने ते संकटांशी सामना करतात. आणि काही माणसं मात्र वादळामुळे कोलमडून पडतात. कोलमडून पडतात म्हणजे हताश होतात, निराश होतात आणि मग ती त्याच्यात अपयशीही होतात. आयुष्यभर आदिवासींसाठी डहाणूमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यांपैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. आता डहाणू हे पालघर जिल्ह्यातील एक ठिकाण आहे आणि तिथे कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवण्याचं काम. ज्ञानयज्ञ तेवत ठेवणं म्हणजे काय, तर सर्व आदिवासी लोकांपर्यंत हा ज्ञानाचा यज्ञ त्यांच्यासाठी त्यांनी चालू ठेवलेला आहे.
आणि त्यामध्ये त्यांनी ज्ञानाचा वारा, शिक्षणाचा वारा या आदिवासींपर्यंत नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आता आदिवासी म्हणजे काय? तर आदि अधिक वासी, ज्यांचे सुरुवातीपासून वास्तव्य आहे ते आदिवासी. डोंगर दऱ्यात राहणारे, शहराशी गावाशी ज्यांचा संबंध नाही, म्हणून त्यांचा विकास होत नाही. तर अशा आदिवासींसाठी ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश हा खरं तर पहिल्या श्रेणीतील, म्हणजे जी माणसं संकटांशी सामना करतात आणि यशस्वी होतात यांच्यामध्ये करावा लागणार आहे. त्यांच्या निधनाने कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. आता कोसबाडची टेकडी हळहळली म्हणजे काय? तर त्या टेकडीवर राहणाऱ्या सर्व आदिवासींना खूप दुःख झाले, खूप वाईट वाटले. आपलं कुणीतरी गेलं असं त्यांना वाटलं. अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. व्रतस्थ म्हणजे कठोरपणे एखाद्या व्रताचे आचरण करणारे. व्रत म्हणजे काय? तर एखादे कार्य पूर्ण करण्याचा संकल्प करणं म्हणजे एखादं व्रत आपण आचरणात आणणं. थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाफ होता. तर ताराबाई मोडक यांचा जन्म 19 एप्रिल 1982 साली झाला. आता त्यामध्ये त्यांच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे त्या अनुताई ह्या खरं तर ताराबाई मोडक यांच्या सहवासात त्यांचं जीवन घडलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाफ. आता निस्वार्थी सेवा याचा अर्थ काय? तर स्वार्थ न साधता इतरांच्या भल्यासाठी केलेली सेवा होय. आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, की त्याग आहे, कष्ट आहे आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप. मिलाप म्हणजे संगम होता. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच, म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीने कायमचं पुसून टाकलं. आता लक्षात घ्या, 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. 13 वय म्हणजे आता जे तुमचं वय आहे ना, त्या वयाच्या अनुताई वाघ असताना त्यांचा विवाह झाला. कारण त्यावेळी बालविवाह त्या काळी होत होते. आणि एवढंच नव्हे तर केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीने कायमचं पुसून टाकलं. म्हणजे काय झालं? तर त्यांच्या पतीचं निधन झालं, त्यांना वैधव्य प्राप्त झालं. भातुकलीचा खेळ मोडला, पण छोट्या अनूनं आभाळा एवढं दुःख पचवलं. आता भातुकलीचा खेळ म्हणजे बघा, मुलं लहानपणी खेळतात, त्यात लुटूपुटूचा संसार असतो, त्यात बाहुलाबाहुलीचं लग्न असतं, हवं तेव्हा हा खेळ मोडता येतो. तर असा हा भातुकलीचा खेळ त्यांचा जणू काही संसार थाटण्या हा खेळ मोडला गेला. पण कोलमडून टाकणारं वादळ जे होतं ते छोट्या अनूनं आभाळा एवढं दुःख पचवलं. आभाळा एवढं दुःख म्हणजे काय? की खूप मोठं संकट, खूप मोठं दुःख त्यांनी पचवलं. त्याला त्या सामोऱ्या गेल्या. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. अश्रू पुसले म्हणजेच काय? त्यांना आधार दिला, त्यांना सावरलं. आणि दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. आता दुःखाचा डोंगर म्हणजे काय? तर प्रचंड मोठं संकट असताना सुद्धा न डगमगता त्या जिद्दीने उभ्या राहिल्या. आणि पुढे त्यांनी त्या संकटाशी सामना केला. त्या कधीही पराभूत न होण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण सुरू केलं. जिद्दीने उभ्या राहिल्या त्या पराभूत न होण्यासाठी. आणि तिथे त्या थांबल्या नाहीत, रडत बसल्या नाहीत. तर त्यांनी काय केलं? पुढे शिक्षण सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली.
बाहेरून अभ्यास म्हणजे कॉलेजमध्ये न जाता घरी अभ्यास करायचा आणि आपण अभ्यास करून डायरेक्ट परीक्षेला जायचं. अशा प्रकारे त्यांनी ती पदवी प्राप्त केली. समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत त्यांनी स्वीकारलं. आता समाजव्यवस्थेत पिचलेल्या म्हणजे काय, तर समाजातील दुर्लक्षित घटक, विकासापासून दूर असलेला, शिक्षणाचा वारा त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही असा घटक, आणि त्यामुळे त्यांचा विकासही झाला नव्हता. तर अशा समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत त्यांनी स्वीकारलं. आता ज्ञानगंगा म्हणजे काय बघा, गंगा ही खरं तर एक आपल्या भारतातील पवित्र नदी आहे. तिचं स्वच्छ निर्मळ पाणी आपण प्यालो, तिच्यामध्ये स्नान केलं की आपली सर्व पापं धुवून निघतात, अशी एक श्रद्धा. पण जसं आपल्याला पवित्र होण्यासाठी गंगेपर्यंत जावं लागतं, त्याप्रमाणे ज्ञानासाठी शाळेपर्यंत हे आदिवासी पोहोचू शकले नाहीत. मग त्यांच्या घरापर्यंतही ज्ञानाची गंगा घेऊन जाण्याचं पवित्र कार्य, महान असं कार्य अनुताईंनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की असंख्य आदिवासींच्या घरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत त्यांनी स्वीकारलेलं आहे. बाल ग्रामशिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. 31 ऑगस्ट 1973 रोजी ताराबाई मोडक यांचं निधन झालं आणि त्यानंतर ह्या सगळा जो कारभार होता तो कारभार, त्याची धुरा ही अनुताईंनी सांभाळली आणि त्या संस्थेच्या संचालक झाल्या. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. आता लावलेल्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर होणं म्हणजे काय, तर ताराबाईंनी सुरू केलेल्या कार्याचा आवाका जो होता तो अनुताईंनी वाढवला. त्यांचं कार्य जे होतं ते त्यांनी व्यापक केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ह्या आदिवासींच्या सर्व प्रगतीसाठी, त्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवे नवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. त्रिसूत्री म्हणजे 3 पद्धती, सूत्र म्हणजे पद्धत. आता कोणती त्रिसूत्री होती बघा, तर वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्यानं म्हणजे नियमित, सतत नवीन नवीन प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला, मायेची ऊब दिली आणि असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. बघा किती छान वाक्य इथे आलेलं आहे की कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. बघा, पक्षी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेऊन त्यांना संरक्षण देतात, मायेची ऊब देतात. त्याप्रमाणे अनुताईंनी आपल्या छायेमध्ये आदिवासी मुलांना प्रेम दिलं, संरक्षण दिलं, एक आधार दिला आणि हे सर्व मायेने सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि मग एवढं नुसती माया, आधार दिला नाही, तर प्रत्येकाच्या मनात ज्ञानाची ज्योत पेटवली आणि त्यामुळे आदिवासी लोकांचा उद्धार, विकास झालेला आहे. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं. बघा, त्या त्यांच्या शिक्षिका होत्या, मार्गदर्शिका होत्या, त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या, लेखिका होत्या. अशा वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे साहजिकच आदिवासी लोकांना त्यांच्याबद्दल एक आपुलकी, प्रेम, आदर या भावना होत्या आणि म्हणूनच त्यांच्या मनात अनुताईंबद्दल एक वेगळं स्थान होतं. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं. आता व्यावहारिक शिक्षण म्हणजे काय, तर व्यवहाराचं शिक्षण, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. औपचारिक शिक्षण म्हणजे शाळेत जाऊन आपण जे घेतो ना शिक्षण, ते औपचारिक शिक्षण, ते देणं खूप अवघड होतं. मग
त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. भविष्याचा वेध घेणे म्हणजे काय, तर भविष्यात काय काय होऊ शकेल याचा अंदाज करणे. आणि दूरदृष्टी म्हणजे काय, तर दूरपर्यंत भविष्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन. म्हणजे आता बघा की हे आदिवासी आहेत, जे शिक्षणापासून वंचित आहेत, विकासापासून वंचित आहेत. तर अशा लोकांचं भविष्य आपल्याला घडवायचं असेल तर त्यांना भविष्यामध्ये चांगला माणूस म्हणून घडण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, ही दृष्टी ठेवणं म्हणजेच काय, तर भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी. केवळ दूरदृष्टी होती का, तर नाही. आणि त्यासाठी केलेली धडपड म्हणजे काय, तर त्यासाठी केलेले प्रयत्न, घेतलेली मेहनत, या गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. आता पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम म्हणजे बघा, त्या काळी पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजे पहिलीच्या आधीचे जे बालवर्गाचं शिक्षण आहे ना, ते कसं द्यावं यासाठी बरेच लोक पाश्चिमात्य अभ्यासक्रमाचा आधार घेत. पण अनुताईंनी मात्र काय केलं, स्वतः प्रयोग करून आदिवासी मुलांना शिकवलं आणि त्यांनी पाश्चिमात्य अभ्यासक्रमाचा आधार घेतला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो. याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. आता तुम्ही लक्षात घ्या, प्राथमिक शिक्षण, आयुष्य आपलं यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. आणि शिक्षण आपलं पक्कं करायचं आहे तर आपल्याला शिक्षणाचा पाया भक्कम झाला पाहिजे. आणि तो शिक्षणाचा पाया म्हणजे काय, तर प्राथमिक शिक्षण. आता लक्षात घ्या, एखादी इमारत आहे, त्या इमारतीचा पाया जर भक्कम नसेल तर काय होईल, ती इमारत जोराच्या वादळाने कोसळून जाणार आहे. मग तसंच आपलं जीवन यशस्वी होण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, पण शिक्षण मिळवण्यासाठी त्याचा जो पाया आहे, जे प्राथमिक शिक्षण आहे, ते आपलं भक्कम असावं लागतं. आता ते भक्कम असावं लागतं म्हणजे काय, तर त्यासाठी आपल्याला ज्या मूलभूत आपल्या सगळ्या संकल्पना आहेत, म्हणजे प्राथमिक विभागामध्ये आपण काय शिकतो, लिहायला शिकतो, वाचायला शिकतो, गणिताच्या मूलभूत संकल्पना काय आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ह्या आपण तिथे शिकत असतो. आणि ह्या जर आपल्या व्यवस्थित सगळ्या क्रिया आपल्याला येत असतील तर पुढे शिक्षण घेणं आपल्याला सोपं जात असतं. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की प्राथमिक शिक्षणाचा पाया, जो आयुष्याचा पाया भक्कम करण्यासाठी प्राथमिक शिक्षण हे आपल्याला चांगल्या प्रकारे घेणं आवश्यक आहे. एवढंच नव्हे तर आपल्या मंद प्रकाशामध्ये त्यांनी मंदिर उजळवून टाकणाऱ्या समईप्रमाणे अनुताईंनी काम केलेलं आहे. किती सुंदर उपमा दिलेली आहे बघा, की मंदिर उजळून टाकणाऱ्या समईची उपमा अनुताईंना दिलेली आहे. आणि हेच आपल्या पाठाचं शीर्षक आहे बघा, एक होती समई. आणि ते किती सार्थ आहे याचा आपल्याला इथे अनुभव मिळतो. बघा, ज्याप्रमाणे आपल्या मंद प्रकाशामध्ये समई ही मंदिर उजळून टाकते, त्याप्रमाणे अनुताईंनी आपल्या कार्याने आदिवासींच्या जीवनात प्रकाश आणला. आणि म्हणूनच त्यांना समईची उपमा दिली आहे, जे आपल्या पाठाचं शीर्षक आहे. त्याचप्रमाणे तमसो मा ज्योतिर्गमय, अंधार, आदिवासींच्या जीवनातील अंधार नाहीसा करून ज्ञानाचा, विकासाचा प्रकाश निर्माण अनुताईंनी त्यांच्या मनामध्ये केला. बघा, देवघरातल्या मंदिरातल्या समईची उपमा लेखकांनी अनुताईंना दिली आहे. कारण का, तर समई ही शांत, मांगल्याचे, पावित्र्याचे असं हे प्रतीक आहे. ती ज्योत जी असते ती स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देते. त्याप्रमाणे अनुताई वाघ यांच्या सहवासात आदिवासी मुलांना मायेची ऊब मिळाली, ज्ञानाचा प्रकाश मिळाला. आणि म्हणून त्यांचं जीवन जे आहे, आदिवासी लोकांचं जीवन हे
विकसित झालेलं आहे आणि म्हणूनच त्यांना समईची उपमा दिली आहे. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे समईमध्ये बघा, निरंजन आपण पाहिली तर त्याच्यामध्ये आपण एकच वात लावू शकतो. पण समईमध्ये बघा 4-5 वाती आपण ठेवत असतो. त्याप्रमाणे अनुताईंनी अनेक स्तरांवर आदिवासींसाठी काम केलेलं आहे. शिक्षण विभाग, त्यांच्या महिलांसाठी त्यांनी काम केलेलं आहे, आरोग्य विभागासाठी काम केलेलं आहे. म्हणजे अनेक विभागामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने इथे आपण पाहतो की त्यांना दिलेली समईची उपमा अतिशय सार्थ आहे. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही. हव्यास म्हणजे काय तर लोभ. प्रसिद्धीचा झगमगाट बघा, काही लोक फक्त प्रसिद्धीसाठी कार्य करत असतात. म्हणजे मला फक्त माझं नाव झालं पाहिजे, लोकांनी माझी वाहवा केली पाहिजे. म्हणजे आपण बघतो बघा, काही माणसं अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपणासारखे कार्यक्रम करतात. टी व्हीवर बातमी, मोबाईलमध्ये वगैरे फोटो काढून व्हॉट्सॲपवर टाकतात. सगळीकडे त्याचे बॅनर पण काही ठिकाणी लावतात. पण ती लावलेली झाडं जगली आहेत का, किती जगली आहेत ह्याच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत. म्हणजे हे काम फक्त कशासाठी तर प्रसिद्धीसाठी करत असतात. आणि प्रसिद्धीच्या झगमगाटात राहणं त्यांना आवडत असतं. पण अनुताई मात्र अशा नव्हत्या. त्यांनी कधीही प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास, हट्ट किंवा लोभ असा धरला नाही. कारण त्या आणि त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं. स्वयंप्रकाशित म्हणजे काय तर त्यांना प्रकाश झोतात आणण्याची गरजच नव्हती. अनेकांनी त्या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. लोभस उजेडात अंधार संपवण्याचा प्रयत्न म्हणजे काय? अनुताईंनी दिलेल्या ज्ञानाच्या प्रकाशामुळे आदिवासी लोकांच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधार नाहीसा झाला. त्यांच्या जीवनाचा उद्धार झालेला आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न काही आदिवासींनी केलेला आहे. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं. बघा म्हणजे काय आहे तर आजकाल आपण पाहतो बघा, लोक पुरस्कार मिळवण्यासाठी काय काय करतात, किती गैरमार्गाचा अवलंब करत असतात. त्याच्यामध्ये एक साधं उदाहरण बघा की काही लोक आपल्याला केवळ पुरस्कार मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार होत असतात. पण लक्षात घ्या, अशा गैरमार्गाने मिळवलेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराचं आणि तो पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती दोघांचंही महत्त्व कमी होतं. लक्षात घ्या, आता तुमच्याच वयाचं उदाहरण द्यायचं झालं तर तुमची समजा एखादी निबंध स्पर्धा आहे आणि तुम्हाला सांगितलं न बघता निबंध लिहायचं आहे आणि आंतरशालेय अशी ही निबंध स्पर्धा आहे. या निबंध स्पर्धेमध्ये तुम्ही बघितलं की एक मुलगा हा परीक्षकांची नजर चुकवून पुस्तकात बघून निबंध लिहितो आहे आणि त्या मुलाच्या निबंधाला प्रथम क्रमांक मिळाला. आता हा मिळालेला प्रथम क्रमांक योग्य होता का? हा पुरस्कार त्याचा योग्य होता का? नव्हता. तुमच्या मनात काय येणार? त्याने तर काय बघून निबंध लिहिलेला आहे. म्हणजे त्या पुरस्काराचं पहिल्या नंबरचं सुद्धा महत्त्व कमी झालं आणि त्या मुलाचंही तुमच्या मनातलं जे स्थान होतं तेही कमी झालेलं आहे. म्हणूनच इथे पुरस्कार आणि प्राप्त केलेली व्यक्ती दोघांचंही महत्त्व कमी होतं. पण काही वेळा काय होतं बघा, पुरस्कारामुळे ज्या व्यक्तीला तो पुरस्कार मिळाला त्या व्यक्तीचं तर मोल वाढतं, पण त्या व्यक्तीमुळे पुरस्काराचं मोल वाढतं. आणि हे अनुताईंच्या बाबतीत घडलेलं आहे की प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं. आता स्वतःचं म्हणजे पुरस्कारांनी स्वतःचं भाग्य उजळून घेतलेलं आहे. पुरस्कार हे जे आहेत त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्याही शिफारसपत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. शिफारसपत्र म्हणजे तुमच्या कार्याच्या योग्यतेची प्रशंसा करणारं पत्र, त्याला आपण म्हणतो शिफारसपत्र. पुरस्काराला छेद देऊन पुढं जाणारं त्यांचं कार्य होतं. पुरस्काराला छेद देऊन म्हणजे पुरस्काराला
मागे टाकून म्हणजे पुरस्कार मिळवण्यासाठी जे कार्य असतं त्याच्यापेक्षाही मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यांसारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. शिक्षणाच्या अनुषंगाने अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलं आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. आता इथे लक्षात घ्या, त्यांनी केवळ त्यांना शिकवलं म्हणजे शिक्षण दिलं, लिहा वाचायला शिकवलं का? तर नाही. तर एक चांगला नागरिक, एक भविष्यात चांगली व्यक्ती म्हणून त्यांनी घडलं पाहिजे आदिवासींनी, यासाठी त्यांनी अंगाने काम केलेलं आहे बघा. की मूकबधिरांसाठी काम केलेलं आहे, महिलांचा विकास झाला पाहिजे, कारण महिला जर शिकल्या तर सबंध कुटुंब शिकू शकतं, सबंध कुटुंबाचा विकास होऊ शकतो. अंधश्रद्धा हे तर फार मोठा अडसर आहे. आदिवासींच्या जीवनामध्ये तर खूप अंधश्रद्धांना स्थान दिलं जायचं. मग त्याचं निर्मूलन करणं म्हणजे अंधश्रद्धा नाहीशा करणं. आरोग्य चांगलं असेल तर आपण जीवन चांगलं जगू शकतो. म्हणजे किती प्रकारे वेगवेगळ्या विषयावर त्यांनी कष्ट घेतले. कशासाठी? तर हे आदिवासी एक चांगला नागरिक बनण्यासाठी. त्या एकाच वेळी त्यांनी अनेक प्रयोग, असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळेच केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले आणि ते वेगवेगळे प्रयोग हे इतकं म्हणजे आपल्या देशातील लोकच नव्हे तर परदेशातीलही शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते त्यांच्या त्या प्रयोगाचा अभ्यास करण्यासाठी तिकडे यायचे. त्यांनाही त्याचं आकर्षण वाटायचं. पण असं जरी असलं ना तरीसुद्धा लक्षात घ्या की कुठल्याही क्षेत्रामध्ये आता त्यांनी काम शिक्षण क्षेत्रात केलेलं आहे. आपण जे क्षेत्र निवडतो ते जर आदिवासी क्षेत्र असेल, रानावनातलं क्षेत्र असेल तर तिथे काम करणं खरं तर खूप अवघड असतं. आणि मुळामध्ये ज्यांच्यासाठी आपण काम करतो ना त्यांचाही सुरुवातीला विरोध असतो. कारण काय असतं बघा, की काय काम सुरू आहे हेच त्यांना कळत नाही, की हे काम आपल्या भल्यासाठी आहे, आपला ह्याच्यातून विकास होणार आहे, ही जाणीव जोपर्यंत त्यांना होत नाही ना तोपर्यंत त्यांचा याला विरोध असतो. त्याच्या मागची पुढे त्यांनी कारणं दिली आहेत बघा. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात. अंधश्रद्धा हे तर फार मोठा असा अंधश्रद्धा हा शाप आहे आणि त्याच्यामुळे खरं तर विकास होऊ शकत नाही, अज्ञानामुळे होत नाहीत. जुन्या अशा काही अनिष्ट रूढी परंपरा असतात त्याच्यामुळे सुद्धा विकास होत नाही. आणि ह्या सगळ्या कारणांमुळे असला तरी सुद्धा आणखी काय बघा अडथळे. शिवाय स्थितिशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. आता स्थितिशील समाज म्हणजे काय? तर आहे त्या परिस्थितीत बदल करायला तयार नसणं म्हणजे स्थितिशील. आम्हाला आमचे आजा पणजा जसे राहिले तसेच आम्ही राहतो, आता आम्हाला कशाला बदल हवा आहे असं त्यांना वाटत असतं. पण अशा या समाजाला आपण स्थितिशील असं म्हणत असतो आणि ते लोकसुद्धा वारंवार ह्याच्यात अडचणी आणत असतात. आता स्थितिशीलच्या विरुद्ध गतिशील हा शब्द आहे. पण असं जरी असलं तरी या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीनं केलं. निरपेक्ष वृत्तीनं म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेलं काम, त्याला निरपेक्ष वृत्तीने केलेलं कार्य. आता त्यांनी ह्या ज्ञानाचा दिवा जपण्याचा म्हणजे त्यांना जो प्रकाश दिला आहे, ज्ञानाचा प्रकाश म्हणजे केवळ शिक्षण नाही आहे,
तर त्याच्यामध्ये एक आदर्श नागरिक म्हणून घडवण्यासाठी लागणारं जे जे काही ज्ञान होतं ते त्यांच्यामध्ये ते ज्ञान त्यांना दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे अनेकांच्या मनातील अंधार दूर करण्याचं काम. आता अंधार म्हणजे इकडे अज्ञान ह्या अर्थाने आलेलं आहे आणि हे काम अनुताईंनी केलेलं आहे. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर, तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञानप्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, तर स्वतःलाच त्यांनी दिवा बनवलं. त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं, कर्तृत्वानं तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला. तर इथे किती छान त्यांच्याबद्दल दिलेलं आहे बघा, की त्यांनी केवळ स्वप्न पाहिलं नाही, तर ते प्रत्यक्षात उतरवलं. त्यासाठी मेहनत घेतली, धडपड केली, कष्ट केले आणि ते स्वप्न साकार केलं. पण हे करताना सहज सगळं घडलं का? आता शिक्षण देण्यासाठी त्यांच्याकडे शाळा उपलब्ध नव्हती किंवा ती मुलं शाळा असली तरी शाळेमध्ये येऊ शकत नव्हती. कारण का? तर आदिवासींच्या अनेक अडचणी असतात, समस्या असतात. मग शाळेमध्ये मुलं येऊ शकत नाहीत, मग शाळाच मुलांपर्यंत गेली. आता ही कुठे कुठे भरायची बघा शाळा, कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, बोडक्या माळावर, एखाद्या झोपडीमध्ये, अंगणामध्ये. आज आपण बघतो बघा अंगणवाडी हे तुम्हाला माहिती आहे. मग हे अंगणवाडी ही अनुताई वाघ यांनीच सुरू केलेली आहे. कारण का? मुलं शाळेत येऊ शकत नाही म्हणून शाळा त्यांच्या अंगणामध्ये, त्यांच्या वाड्या वस्त्यांवर गेलेली आहे, म्हणून त्याला आपण अंगणवाडी असं म्हटलेलं आहे. ही अंगणवाडी त्यावेळी त्यांनी सुरू केलेली आहे आणि हे मोठ्या जिद्दीनं त्यांनी ज्ञानाचा प्रसार केलेला आहे. आणि हे सगळं कार्य करताना त्यांनी फक्त उपदेश केला नाही, असं करा, तसं करा, ज्ञानाचा दिवा लावा वगैरे, तर त्या स्वतःलाच त्यांनी दिवा बनवलं. स्वतःलाच दिवा बनवलं म्हणजे काय? तर स्वतः त्या कार्य करत राहिल्या आणि त्याच्यामध्ये त्या दिव्यामध्ये तेल कशाचं होतं? तर श्रमाचं तेल ओतलं. श्रमाचं म्हणजे मेहनत, कष्ट, धडपड, हे त्यांनी आदिवासींच्या विकासासाठी सारं काही केलेलं आहे. त्यांच्या कर्तृत्वाने तो दीप त्यांनी पेटवला आणि आयुष्यभर तो तेवत ठेवला. आयुष्यभर तेवत ठेवला म्हणजे त्यांच्या अखेरपर्यंत तो दिवा जळत ठेवला. ह्याचा अर्थ त्यांनी त्यांचं कार्य चालू ठेवलं, ते अजिबात त्यांनी थांबवलं नाही. 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समई आता विझली आहे. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणावले असतील. तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की आपण एक तप म्हणजे 12 वर्षाचा कालावधी, असं त्यांनी किती तप कार्य केलेलं आहे बघा. 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर म्हणजे बघा 60-70 वर्ष हे कार्य त्यांनी अविरतपणे म्हणजे विराम न घेता, आराम न करता, न थांबता त्या आदिवासींसाठी धडपडत होत्या. त्यांच्या विकासासाठी त्या प्रयत्न करत होत्या आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की ही समई आता विझली आहे, म्हणजेच अनुताईंचं निधन झालं आहे. 27 सप्टेंबर 1992 रोजी कोसबाडच्या कर्मभूमीतच अनुताईंचं निधन झालं. आणि विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या बघा, कालच 27 सप्टेंबर ही तारीख होती आणि आज आपण अनुताईंचा हा धडा शिकतो आहोत. म्हणजे कालच त्यांची पुण्यतिथी होती आणि आज आपण त्यांच्याविषयीची माहिती मिळवतो आहोत. हा खरं तर योगायोगच आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल. आदिवासींना अतिशय दुःख झालेलं असणारच आहे, कारण त्यांचा एक आधार, त्यांचा एक दीपस्तंभ जणू काही नाहीसा झाला होता. आदिवासींचे डोळे पाणावले असतील. आणि आता लेखकांनी काय सांगितलेलं आहे बघा, ह्या सर्वांनी काय करायचं, तर अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. मग पाऊलखुणा जपून ठेवणं म्हणजे काय, तर त्यांचे विचार, त्यांचं कार्य पुढे चालू ठेवणं
ते अंगीकारणं, त्यांचे विचार आचरणात आणणं हीच खरी त्यांना वाहिलेली आदरांजली असेल. विद्यार्थी मित्रांनो, कोसबाडच्या टेकडीवरून हे अनुताईंचं आत्मचरित्र मिळवून जरूर वाचा आणि त्यांचे व्यापक कार्य समजून घ्या.